की काँग्रेसमध्ये सगळेजण एका पेजवर येत का नाहीत किंवा त्याच्यासाठी म्हणून थोडंसं जरा स्ट्रगलिंग करावं लागतं. पण ह्या सगळ्यामध्ये तुम्ही आणि सतेज पाटील तुमच्याकडे असा दो हंसों का जोडा म्हणून बघितलं जातं. म्हणजे याआधी जसं राजकारणामध्ये विलासराव आणि शिंदेकडे पाहिलं जात होतं किंवा नंतर सुद्धा आपण बघितलं की गिरीश महाजन आणि देवेंद्रजी सुद्धा तसे फार जवळचे होते. संकटमोचक म्हणून त्याला पाहिलं जातं. मला असं वाटतं की सतेज बंटी पाटलांचे वडील डॉक्टर डी.वाय. पाटील दादा यांनी सुद्धा शिक्षण क्षेत्रात फार मोठं काम केलं आणि त्यांच्या आणि माझ्या वडिलांची फार घनिष्ठ मैत्री होती. दोघांना एकमेकांच्या कर्तृत्वाबाबतीत आदर होता. डी.वाय. दादाने माझ्या वडिलांबाबतीत फार आदर होता आणि माझ्या वडिलांनी त्यांच्या बाबतीत आदर होता. आणि दोघंही ग्रामीण भागातले. सतेज पाटील मला सिनियर आहेत, वयानेही मोठे आहेत. त्यांनाही खूप संघर्ष राजकारणात करावा लागतो, पण एक धाडसी व्यक्तिमत्व, डॅशिंग आहेत ते. त्यांच्या पद्धतीने ते राजकारण करतायत. मला त्यांच्या बाबतीत आदरच आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे आम्ही एकत्रित आहोत महाराष्ट्रात. आता आम्ही राहिले किती जिकडे राहिलेले आम्ही काँग्रेसवाले आहोत. मी काय, बंटी पाटील काय, सतेज पाटील काय, अमित देशमुख काय, मग महाराष्ट्रात अनेक लोक आहेत. मी म्हणलं ना, यशोमती ताई असतील, वडेट्टीवार साहेब आहेत, खूप लोक आहेत. नाना भाऊ असतील, थोरात साहेब ज्येष्ठ आहेत, आम्हाला त्यांचंही मार्गदर्शन मिळतं. पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला असतं. सुशीलकुमार शिंदे साहेब खूप सिनियर आहेत. या लोकांनी फार वेगळा काळ पाहिला राजकारणाचा, त्यांचंही मार्गदर्शन मिळतं. प्रणिती असेल, इथं वर्षाताई गायकवाड आहेत मुंबईत, अमीन पटेल, असलम शेख. हे काँग्रेसमध्ये हे फार विशेष आहे. सगळ्या जाती धर्मातले लोक आहेत आणि ह्याचा गर्व वाटतो आम्हाला. आणि आम्ही सगळे आहोत एकमेकांच्या सोबत, आम्ही उभं राहतो, एकमेकांचं सोबत आहोत. मला वाटतं तीच एक मोठी ताकद आहे आमच्या सगळ्यांची. आणि आम्ही आहोत एकमेकांना सांभाळून आहोत आणि सांभाळून राहू अशी परमेश्वराला प्रार्थना आहे. एकमेकांना हात देण्याची आता सध्या म्हणजे आम्ही काय करायचं, म्हणजे आता मी म्हणलं ना, गिने चुने लोग हैं हम जो एक दूसरे के साथ खड़े हैं बस, लेकिन खड़े हैं, ना टूटे हैं ना कहीं गिर पड़े हैं, लेकिन खड़े एक दूसरे के साथ.